आपण पाहत आहात केएस न्यूज मराठी। येथे अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात संपन्न। जाडरबोबलाद येथील अहिल्यादेवी होळकर तरुण मंडळ यांच्या वतीने अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात गावातील मान्यवरांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले। कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली। माजी उपसरपंच प्रकाश काटे यांच्या हस्ते संपन्न झाले। त्यानंतर अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष विठ्ठल पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले। या जयंती महोत्सवासाठी उपसरपंच हौसा मल्हारी कुलार आणि ग्रामपंचायत सदस्य द्रौपदी परसप्पा पुजारी, जायप्पा भरमण्णा पुजारी, प्रशांत केराप्पा पुजारी, मायाप्पा बुरगुले, हनुमंत पुजारी, दर्याप्पा बी पुजार, तुकाराम भरमण्णा पुजारी, चिदानंद सिद्धय्या पुजारी, राहुल सिद्धप्पा पुजारी, चिदानंद जेतप्पा पुजारी, मंजुनाथ सोमण्णा पुजारी, जायप्पा विठ्ठल पुजारी, जकाप्पा पुजारी, डॉक्टर बिराप्पा जायप्पा पुजारी, बजरंग होकडे, रुपेश काटेसर, बबन ऐवळे, गजानन कांबळे, चंदू कांबळे, म्हाळप्पा पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच बालवक्ता कुमारी मोताका पुजारी यांनी अहिल्यादेवीच्या बद्दल काय भावना व्यक्त केल्या ते पाहूया। इथे जमलेले सर्वांना माझे नमस्कार। आज मी तुम्हाला अहिल्याबाई होळकर यांच्याबद्दल 2 शब्द बोलणार आहे। आज आपल्या कार्यक्रमाला आल्यावर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। राणी असंख्य झाल्या या जगात पण कोणी पुण्य श्लोक नाही। राणी असंख्य झाल्या या जगात पण पुण्य श्लोक कोणीही नाही। गर्व जिचे आहे या मराठी हृदयाला, गर्व जिचे आहे या मराठी हृदयाला, एकच ती महाराणी अहिल्यादेवी होळकरच झाली, अहिल्यादेवी होळकरच झाली। आज प्रत्येक भारतीयासाठी आनंदाचा, उत्साहाचा व अभिमानाचा दिवस आहे, कारण आज अहिल्याबाई होळकर यांची जयंती आहे। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना अहिल्याबाई होळकर यांचे जयंतीचे खूप खूप शुभेच्छा। अहिल्यादेवींचे जन्म 31 मे 1625 रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चोंडी या गावी झाला। त्यांचे वडील माणकोजी शिंदे ते या गावचे पाटील होते। त्या काळी स्त्री शिक्षण फारच प्रचलित नसताना देखील त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिणे वाचण्यास शिकवून दिला। अहिल्याबाई यांचे विवाह बाजीराव पेशवे यांचे एक सरदार मल्हारराव होळकर यांचे मुलगा खंडेराव यांच्यासोबत झाला। पुढे मल्हारराव होळकर हे मावळा प्रांतांचे जागीरदार होते। दुर्दैवाने अहिल्याबाई होळकर यांचे पती खंडेराव होळकर इसवी सन 1654 मध्ये कुमेरच्या लढाईत धारातीर्थी पडले। त्यांच्या मृत्यूनंतर अहिल्याबाई होळकर यांचे सासरे मल्हारराव होळकर यांनी अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही। पुढे 12 वर्षानंतर मल्हारराव होळकर हे आलापूर येथे एका मोहिमेतरी असताना त्यांचे मृत्यूने घातले। अहिल्याबाई होळकर यांचे सासरे मृत्यूनंतर हे अहिल्याबाई होळकरांनी मावळा प्रांतांचे कारभार बघू लागले। अतिदक्षतेने त्यांनी 28 वर्ष राज्यकारभार सांभाळले आणि पुढे शत्रू देखील त्यांचा आधार बाळगत असत आणि पुढे दुर्दैवाने 13 ऑगस्ट 1695 रोजी यांचे मृत्यू झाला। पिवळा आमचा झेंडा लाल आमची रक्त, पिवळा आमचा झेंडा लाल आमची रक्त, प्राण देऊनी राखितो आम्ही स्वराज्याचे तख्त, प्राण देऊनी राखितो आम्ही स्वराज्याचे तख्त, असेच राहू दे धनगरांचे रक्त, आम्ही फक्त आणि फक्त अहिल्या मातेचंच भक्त, फक्त आणि फक्त अहिल्या मातेचंच भक्त। एवढे बोलून माझे जय माता। केएस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।